आमदार बच्चू कडू यांनी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। मंत्र्यांच्या घराबाहेर आपण येत्या 14 मे रोजी 14 तारखेला रक्तदान करणार आहोत असं आमदार बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे आणि बच्चू कडू यांनी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। गुलाबराव पाटलांच्या गाडीची हवा आपण सोडणार आहे आणि निवडणुकीतील आश्वासनं पूर्ण न केल्याचा आरोप गुवाहाटीला गेल्यानं बदनामी झाली असं सुद्धा बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे। मात्र दिव्यांग मंत्रालय मिळाल्याचा दिलासा त्यांनी व्यक्त केला। बजेटला दुर्बीण लावून पहा, त्या बजेटमध्ये सगळे जे काही योजना दिसतं किंवा ज्या तरतुदी दिसतं त्या सामान्य माणसासाठी आहेच नाही। सांगायला लाडकी बहीण आहे, पण प्रत्यक्षात लूट चालू आहे, प्रत्यक्षात लूट चालू आहे। आणि म्हणून त्याचं पहिलं आंदोलन होतं। आम्ही 14 तारखेला सगळ्या मंत्र्यांच्या घरासमोर रक्तदान करणार। या दरम्यान गुलाबराव पाटलांच्या गाडीचा हवा सोडणार। ते आंदोलन भाग म्हणून, रोष म्हणून नाही। पश्चातापेक्षा दिलासा असा वाटतोय का दिव्यांग मंत्रालय झालं। आम्ही ही प्रतिमा सुधारू, कधी वाईट वाटतं, पण ते फुलाच्या खाली जे काटे असतं ना, ते म्हणजे गुवाहाटी आहे आणि फूल म्हणजे दिव्यांग मंत्रालय आहे। तेवढं निश्चितच मनाला कधी बेकार वाटतं, पण फूल पाहिल्यानंतर काटे थोडेसे बाजूने जातात।